इंदसदवंदियाणं तिरुवणमिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। ते एक लावायचं ह्याच्यामध्ये राहिलं, आम्हाला परवा घटून दाखवलं. तेच आले प्रकरण सेम, तेच घ्यायचं प्रवचन सारमध्ये. मला आठवण करा द्यायचं काय घेतलं समजतं नाही. गाथा नंबर 54 आहे. एवं सदो विनाशो असदो जीवस होई उपादो इति जिणवरे हिंबणिदं अन्योन्य विरुद्धम. अशा प्रकारे जीवाचा जो सत आहे त्या जीवाचा विनाश होतो आणि असत जीवाचा उत्पाद होतो. पर्यार्थिक ज्ञानाने जो जीव आहे, मनुष्य आहे, त्याचा सतचा विनाश होतो आणि असत म्हणजे नसलेल्या देवपर्यायाचा उत्पाद होतो. अशा प्रकारे जिनवरांच्या द्वारे सांगितलेलं अन्योन्य अविरुद्ध आहे. विरुद्ध दिसत येत असताना सुद्धा अविरुद्ध आहे, म्हणजे त्याच्यामध्ये परस्पर विरोध येत नाही. का? कालचा हेतू काय होता? द्रव्यार्थिक आणि पर्यार्थिक नाही, परस्पर सापेक्ष असल्यामुळे. म्हणून सापेक्षता आहे, म्हणून कुठेही अनेकांतवादामध्ये सॅद्वादामध्ये बाधा येत नाही. तर त्यांनी तर वर्णिजींनी खुलासाचं चांगलं केलं, ते पण एक वाचायचं होतं. जीव द्रव्य में निरखिए, इसमें विषय कषाय राग द्वेष आदि तरंगे उठती है. वे तरंगे इस आत्मा से भिन्न नहीं. जे रागद्वेष आदी विकल्प उठतात ते आत्म्यापासून भिन्न आहेत की नाही? भिन्न नाहीत कथनचित म्हणा. कारण कुठल्यापेक्षेने भिन्न आहेत, कुठल्यापेक्षेने भिन्न नाही. उलट करताय. म्हणजे रागद्वेषादी विकल्प आत्म्यापासून भिन्न का आणि अभिन्न का? कुठल्या अपेक्षेने भिन्नता आणि अभिन्नता? द्रव्य आणि पर्यायाच्या अपेक्षेने सांगा की कसं लावायचं. प्रदेशाच्या अपेक्षेने अभिन्न आहेत, संज्ञा लक्षण आदीच्या अपेक्षेने भिन्न आहे. हे झाले ना आता आपले सगळे गाथा, ह्याच्यावरच झाले मागचे. औपाधिक भाव है, नष्ट हो जाएंगे. यो स्वभाव दृष्टि देखने से वे भिन्न भिन्न है, पर विभावों का आधार और कुछ हो, जीव का आधार और कुछ हो ऐसा नहीं है. म्हणजेच प्रदेश अपेक्षेने अभिन्न आहेत. म्हणजे काय? माझी पर्याय आहे ती माझ्यातच असणार, त्यामुळं प्रदेश माझे आणि त्या पर्यायाचे अभिन्न आहेत. म्हणून प्रदेशाच्या अपेक्षेने जीव आणि त्याची पर्याय किंवा आत्मा आणि त्याचा क्रोधमान मायलोबादी किंवा स्वभावरूप पर्याय जरी असेल, केवळ ज्ञान वगैरे पर्याय, तरीसुद्धा ते अभिन्न आहेत. पण संज्ञा म्हणजे काय? द्रव्याची संज्ञा द्रव्य, पर्यायाची संज्ञा म्हणजे नाव पर्याय, लक्षण त्याचं आणि ह्याचं वेगळं, असं या अपेक्षेने त्याच्यामध्ये भेद करायला गेलं तर कथनचित भेद आहे, भिन्नता आहे. पदार्थ में उत्पाद व द्रव्य ये तीन बातें स्वभाव से पड़ी हुई है. आता या आपल्या गाथेमध्ये उत्पाद व्ययाचंच प्रकरण चालू आहे ना. सतचा उत्पाद होतो आणि सतचा नाश होतो आणि असतचा उत्पाद होतो, ह्याच्यापेक्षेने सांगायला लागेल ना. तर सिद्धांत सांगतायत, जो होता है, जो सत है, उसका नियम से उत्पाद व द्रव्य होगा ही. काय? जी काही वस्तू आहे ना, ते आहेचा उत्पाद व्यय होतोच. नसलेल्या वस्तूचा उत्पाद व्यय नसतो. म्हणजे कसं सांगा उदाहरण? वंध्यासुत, वंध्या पुत्र, आकाशाचं फूल, त्याच्यात उत्पाद व्यय असतो का नाही? ती वस्तूच नाही आहे तर त्याच्यामध्ये उत्पाद व्यय कसं लावणार आहे? त्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये उत्पाद व्यय द्रव्य नियमाने असणारच. लोक में ऐसा कोई पदार्थ नहीं है जो बनता तो हो पर बिगड़ता न हो, वह बना रहता न हो. ऐसा कोई पदार्थ नहीं है जो बिगड़ता तो हो पर बनता न हो या बना रहता न हो. ऐसा भी कोई पदार्थ नहीं है जो बना रहे पर बने और बिगड़े नहीं. काय कळलं? सोपे वाक्य होते तिन्ही पण.
ध्रुव भी रहता है, तिन्ही पॉईंट घ्यायचे एका पॉईंटमध्ये. म्हणजे एकदा उत्पादाकडून सांगितलं, एकदा व्ययाकडून, एकदा ध्रुवाकडून. अशी कुठलीही वस्तू नाही की जी उत्पाद रूप होत नाही. म्हणजे उत्पाद रूप आहे, व्यय नाही आणि ध्रुव नाही. अशी कुठली वस्तू नाही की जी व्यय होतीये पण ध्रुव नाही आणि उत्पाद रूप नाही. आणि कुठली वस्तू अशी नाही की जी स्थिर तर राहते आणि त्यात उत्पाद व्यय होत नाही. अशी कुठलीही वस्तू नाही. सगळ्या वस्तूंमध्ये उत्पाद व्यय ध्रुव आहे. हे जरासं शब्दातून त्यांनी अजून खुलासा करून, ज्याला नाही माहिती समजणार नाही त्याच्यापेक्षा मी चांगलं सांगितलं. कुछ भी वस्तु हो, हाँ, कुछ भी वस्तु हो जो भी सद्भुत है वह नियम से प्रतिक्षण बनता है, बिगड़ता है और बना रहता है. यहाँ बिघडणे से मतलब काहीतरी तुमचा विभाव करणे असं नाही, तर व्यय या अपेक्षेने बिघडणे असं लावलंय. मग त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं, चौकी आहे आणि ती जळली, त्याचा नाश झाला. काय झालं? क्या बना, क्या बिगड़ा और क्या स्थिर रहा. हां हां, म्हणजे एकाचा उत्पाद झाला, एकाचा व्यय झाला आणि त्याच्यामध्ये त्याचे परमाणु म्हणा, त्याचं द्रव्य हे स्थिर आहे. आपको घर प्यारा है इसलिए बिगड़ गए, पर दृष्टि आपकी रहती है बन गए पर नहीं. किसी स्वार्थी मनुष्य को राख चाहिए हो काफ़ी अधिक बहुत से बर्तन मलने के लिए, तो उसकी दृष्टि में तो उसका काम बन गया. म्हणजे घर जळलं तर असं बरं का. आता त्यांनी अर्धवट लिहिलं दिसतं इथं. कोणाला तर राख पाहिजे असेल तर घर जळलं, मला भरपूर राख मिळाली, बरं झालं माहिती. म्हणजे कोणाला कुठल्या दृष्टीने कुठला आनंद येईल. होय, बरं, हे माहीत नव्हतं आपल्याला. हां, किसी स्वार्थी मनुष्य को राख चाहिए, हाँ झालं की. तो यह तो अपने निर्णय की बात है, परंतु पदार्थ में जो अवस्था बनी है उसका तो नाम बनना है, जो अवस्था विलीन हुई है उसका नाम बिगड़ना है. आप किसी स्थिति को बिगड़ा बिगड़ा ही क्यों देखते हो, बना क्यों नहीं देखते. हे छान सांगितलं बरं का. तुम्ही जे काय बघता ना, जो स्वभावाने काय म्हणायचं अशांत मनुष्य असतो ना, त्याला सगळ्या गोष्टी बिघडलेल्याच दिसतात किंवा सगळ्या गोष्टीतनं बिघडलेला संश तो ग्रहण करतो. काय म्हणले? म्हणजे पॉझिटिव्ह दृष्टी नसती ना ज्याची, त्याला सारखं निगेटिव्हच. हां, का? त्याचं कारण काय? हेतू दिला मोह, माग मोह आहे ना. आता त्याचं म्हणून बघू नका, सगळं स्वतःकडे बघा. आता स्वतःवर कसं सांगणार आहेत बघा की सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बिघडलेल्याच का दिसतात तुम्हाला. जसं आज सकाळी हवा थंड होती, म्हणजे काय, ढग आले होते. आता तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे का दुःख सांगा. स्वभाव कसा असतो त्याच्यावर. एक म्हणाल आज सूर्यच दिसला नाही, किती कसलं कंटाळवाणं वातावरण आलंय किंवा किती डल वाटतंय असं काहीतरी. आणि एखाद्याला काय वाटेल, बरं झालं ऊन कमी झालंय आणि जरासं थंड वातावरण आहे. कोणाला कशामध्ये आनंद आला. म्हणजे दृष्टी शेवटी तुम्ही कसं ग्रहण करता त्यानुसार तुमचं फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून अशांती हा स्वभाव असेल तर त्याला सगळ्या गोष्टी बिघडलेल्या दिसणार किंवा प्रत्येक गोष्टीतून बिघडलेलं तेवढंच पार्ट तो ग्रहण करणार. आता मुलाचं रिझल्ट आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवली मार्कशीट आणि खूप चांगले मार्क पडले होते. तुम्ही काय ग्रहण करणार? ते एका सब्जेक्टमध्ये का कमी पडले. चांगलं पडलेलं नाही बरं का, ते का कमी पडले म्हणलं की मग ते उलटा अंडर एस्टिमेट होत जाते ती मुलं. म्हणजे हां मग त्यांना कसं असती अपेक्षा की मला छान म्हणावं, एवढं चांगलं केलं तर जर असं ॲप्रिशिएट करावं. पण तिथं तुमच्याकडनं जर रिस्पॉन्स तसा नाही आला तर, असं आमच्या बाबतीत होत होतं बरं का. आम्ही 4 जण बहीण भाऊ, त्यामुळं शेंडफळ लाडकं असते. ते वरच्याचं किती पण मार्क पडू दे आणि किती पण चांगलं रिझल्ट येऊ दे, ते छोट्याचं कौतुक जास्त असतं असं असायचं. म्हणजे आपलं असं काही कधी रागद्वेष नाही झाले, पण आम्हाला पण असं वाटायचं की कमी पडले, आपल्याला चांगलं पडायला पाहिजे होते. पण शेवटी ते समोरच्याकडून अशी अपेक्षा असते ना, छान पडलेत अजून अभ्यास कर, चांगलं मिळतील अजून, असं जर असं प्रोत्साहन मिळाल्यावर बरं वाटतं ना. मग शेवटी ते काय म्हणायचं, ज्याला बिघडलेल्याची दृष्टी असते त्याला तेच दिसणार, तेवढंच दिसणार. 99 पडले तर 1 मार्क का नाही मिळाला, कुठं गेला 1 मार्क. म्हणून बिघडलेल्यावर दृष्टी ठेवू नका, तर जे बनले, जे आहे, उत्पाद झालाय त्याच्यावर दृष्टी ठेवा, म्हणजे आनंद आहे.
मोह का प्रताप है, इसलिए आप किसी पदार्थ को बना और किसी को बिगड़ा देखते हैं. कोणाच्या बाबतीमध्ये बना देखतो सांगा? म्हणजे उत्पाद झालाय पण अशांती झाली आपल्याला. कुठं? म्हणजे कुठं म्हणायचं? अनिष्ट गोष्टीच्या बाबतीमध्ये उत्पाद झाला, भलेही त्याचं काहीतरी रूप चांगलं झालंय तरी सुद्धा ती गोष्ट तुम्हाला अनिष्ट आहे ना. तर ते कारल्याची भाजी एकदम मस्त झाली होती बरं का, पण मला आवडतच नाही, तुम्ही ठेवली मला तर काय म्हणायचं? कशाचं उत्पाद? अनिष्टचं उत्पाद, माझ्या दुःखाचं कारण म्हणजे शेवटी मोह आहे त्याच्या मागं. असं म्हणजे जिथं कुठं अनिष्ट गोष्टीमध्ये उत्पाद झाला ते तुमच्या अशांतीचं कारण ठरलं, आणि कुठं इष्ट गोष्टीमध्ये उत्पाद झाला तर ते तुम्हाला सुखदायी वाटलं. म्हणजे उत्पाद आणि व्यय खरं तर सुख आणि दुःख देणारं नाही आहे. जर वस्तूचं स्वरूप समजलं तर उलटं तुम्ही शांतीला प्राप्त होणार. कारण ही जर हा उत्पाद झाला आत्ता या समयाला, तर नियमाने दुसऱ्या समयाला त्याचा वेळ निश्चित आहे, पण त्याच्यावर दृष्टी नसते आणि उत्पाद व्ययाकडे बघून आपण आकुलता करतो, दुःखी होतो. त्याचं कारण मोह आहे. म्हणून पदार्थावर रागद्वेष करायला जाऊ नका, हे सांगायचं आहे. तुमचा मोह आहे याच्याकडं लक्ष असावं तर सहज दृष्टी बदलेल. घरामध्ये काय पण आपल्या प्रतिकूल झालं तर आपण त्याच्याविषयी किंवा कोणीतरी काय सांगितलं आपल्याविषयी की ही सून असली आहे, जसं नाही का ते काय सांगितलं होतं, मनोरमाची गोष्ट होती बहुतेक, त्याच्यामध्ये त्यांनी असं घेतलं ना, फक्त तेवढं पार्ट सांगायचं आहे मला. ती असती शीलवान, पण ते कुठल्या तरी परपुरुषाची दृष्टी पडली तिच्यावर आणि तो आसक्त झाला, तर दासी करवी तिला मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ती मिळत नाही म्हटल्यावर तिने ठाम नकार दिला. त्या दासीला हकलून दिलं, तिचा अपमान केला, त्यांनी उपहार काय गिफ्ट दिले होते ते घेतलं नाही तिने. आणि मग त्या दासीने जसं तसं येऊन सांगितलं त्या राजकुमाराला, तर राजकुमाराची दृष्टी बदलली. ठीक आहे, मी तिचा आता विचार करणार नाही, पण दासी मनामध्ये धरून ठेवलं की हिने माझा अपमान केलाय, हिला मी धडा शिकवणार. गेली सासूबाईकडे आणि तिने सांगितलं काय, तुमच्या सुनेचं त्या राजकुमाराबरोबर काहीतरी चालू आहे. आणि ह्याचं शहानिशा न करता सासूबाईंनी आळ घातलास मनोरमावर. मला काय सांगायचं होतं त्याच्यात? म्हणजे एखाद्याने सांगितलं ना की ही अशी आहे, तर तुमच्या नजरेमध्ये पण तुम्ही तसंच ग्रहण केला, ह्याचं कारण मागं मोह आहे. हे सांगायचं होतं ना मला. काय सांगायचं? उत्पाद आणि व्यय. म्हणजे ती स्वतः तर शीलवान होती, खूप चांगल्या गुणी स्वभावी होती, पण एखाद्याने तुम्हाला असं सांगितलं त्याचं रूप आहे, तर तुम्ही मोहाने आंधळे होऊन तसं त्याचं स्वरूप बघतच नाही, जसं आहे तसं त्याच रूपाने बघायला जातो. एखादा रस्त्यावरनं माणूस चाललाय आणि कोणतरी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं, तो जेलमधून सुटून आलाय बरं का, आता तुम्ही काय बघणार सांगा बघताना? एवढं वेळ त्याच्याबद्दल काय माहित नव्हतं, तोपर्यंत निर्विकल्प होता. आता जवळनं चाललाय तर किती दडदड दडदड. का बरं? म्हणजे दृष्टी बदलली ना तुमची. हा मोह असतो जो तुम्हाला अशांत बनवतो. म्हणून दुसऱ्या गोष्टीचा उत्पाद आणि व्यय आपल्यामध्ये अस्थिरतेला कारण ठरवू देऊ नका. उलट त्याचा स्वभाव आहे, वस्तू आहे तशी त्याचं उत्पन्न झाला तर नष्ट होणार आहे, एवढं ज्ञान असावं, त्याची जागरूकता असावी, तर पर्याय शांतीला प्राप्त होतो. मग ते त्यांनी याच्यात उदाहरण घेतले, महाराजांनी जे सोन्याचं चार्टमध्ये दिले ना, मुकुट होता आणि त्याचा व्यय झाला आणि त्यांनी लॉकेट बनवलं, मग त्याच्यामध्ये मुलीला आनंद झाला आणि मुलाला दुःख झालं, पण वडील समता स्वभावी होते, म्हणजे शांत स्थिर होते. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणाची दृष्टी कशी आहे त्याच्या अनुसार त्यांना त्याचा आनंद मिळाला. तीनों की अलग अलग परिणतियाँ हो रही है, उसका आश्रयभूत कारण क्या है? यह उत्पाद व द्रव्य. उत्पाद व द्रव्य को छोड़कर कोई पदार्थ कभी रह ही नहीं सकता, है ही कुछ नहीं. बताओ ऐसा कौन है जिसमें उत्पाद व ध्रुव न हो? है कुछ ऐसा? चाहे व्यर्थ की कल्पनाएं करके गधे के सिंग मान लो. हे पण चांगलं व्ह्यू बदलले बरं का, छान सांगितलं वर्णिजींनी. काय म्हणले, जब गधे के सिंग होते ही नहीं है तो उनका उत्पाद व द्रव्य कहाँ से होगा?
यदि कल्पना से गधे के सींग आपने मान लिया तो वहाँ गधे की सींग से कुछ भी मतलब नहीं रहा, फिर तो वह गधे का सींग गधे के ऊपर नहीं आपके दिल में बैठा है. काय म्हणायचं वर्णीचं बघा की डोकं. असं कधी विचारच केला नाही. म्हणजे त्या गद्यावर असू दे नाही तर नसू दे, तुमच्या डोक्यात तुमच्या ज्ञानात बसवलंच तुम्ही त्याच्यावर. कोई पदार्थ ऐसा नहीं है जो उत्पाद व द्रव्य से शून्य हो. जैन शासन में इस वस्तु स्वरूप के वर्णन की बड़ी प्रधानता दी है. इसके होने का यह कारण है कि वस्तु के इस यथार्थ स्वरूप के ज्ञान से ही मोह दूर होता है. वस्तू उत्पाद व द्रव्यात्मक आहे एवढंच जर ज्ञान झालं तरी सुद्धा मोह दूर होतो. प्रत्येक पदार्थ प्रतिसमय परिणमते रहते हैं. इसका अर्थ यह लेना कि वे पदार्थ अपने ही स्वरूप से परिणमते हैं, दूसरे के स्वरूप से नहीं परिणमते. काय म्हणायचं याच्यातून? उदाहरण सांगा. उदाहरण सांगा. संसारातलं उदाहरण ह्याच्यातलं संसारातलं उदाहरण सांगा. मुलाला काहीतरी लागलं, रडतोय, त्याला त्रास होतोय. तुमचं परिणमन कसं चालू झालं? तुमच्या रूप परिणमताय का त्या मुलाच्या रूप परिणमताय? त्याला दुखतंय, आऊ करतंय ते तर तुम्हाला पण आऊ सुरू होत आहे. म्हणजे मग तिथं त्याचं परिणमन स्वतंत्र कुठं राहिलं त्याच्यापर्यंत? तुम्ही त्याच्या रूप परिणमायला गेला. हे सांगता तिथं. पदार्थ अपने ही स्वरूप से परिणमते हैं, दूसरे के स्वरूप से नहीं परिणमते. हमारा आपका कितना भी घनिष्ठ स्नेह हो और आप चाहे हमारी अनुकूल इच्छा अनुसार कितने ही काम कर ले, तिस पर भी हमारे परिणमन को आपने नहीं किया. तुमच्या अनुसार चालला मुलगा तुमचा, काय तुम्ही म्हटली तसं त्यांनी ऐकलं, बिचारा गेला पाठशाळेला, तू नको म्हणली नाही गेला. मग तुला कसं वाटलं? मी सांगितलं म्हणून त्यांनी परिणमन केलं. बरोबर आहे का नाही? हां, म्हणजे त्याचं परिणमन त्यांनीच केलंय. शेवटी तुम्ही फक्त तुमच्या विचारांनी सुखी होताय की तो माझा ऐकतोय, माझ्या अनुसार चालतोय, पण तसं नाही. किंतु आपने अपने ही परिणमन से कार्य किया है. कोई पदार्थ किसी दूसरे के रूप से नहीं परिणमता, अपने ही स्वरूप से परिणमता है. तब अपनी ही पर्याय से विलीन होता है और अपने ही सत्व से बना रहता है. तिन्ही गोष्टी आल्या. उत्पाद तसाच आहे, वेळ त्याच्यात आहे आणि ध्रुवरूपाने तो तसाच आहे. जब प्रत्येक पदार्थ की ऐसी स्थिति है तो फिर यह बतलाओ कि एक पदार्थ किसी दूसरे का हो कैसे जाएगा? तर चांगलं घेतलं सगळं प्रकरण. वाचा अजून ही गाथा. अपने आप के जीव द्रव्य में व्यंजन पर्याय से उत्पाद वे देखे तो यो समझिए कि जिस पर्याय का विनाश किया है और जिस नवीन पर्याय का ग्रहण किया है वहाँ उत्पाद वे है. गुण पर्याय की दृष्टि से सोचो तो आत्मा के गुणों में जिसका विकास हुआ है वह तो उत्पाद है. काय कळलं? ज्या गोष्टीमध्ये ज्या गुणामध्ये तुमचा विकास झालाय तिथं उत्पाद आहे. और शक्ति का जो विकास हुआ है उस समय में पूर्ण विकास विलीन हो जाता है, वह वे है. काय सांगतो? गुण पर्याय की दृष्टि से सोचो तो आत्मा के गुणों में जिसका विकास हुआ है वह तो उत्पाद है, और शक्ति का जो विकास हुआ है उस समय में पूर्व विकास विलीन हो जाता है, वह वे है. हाँ, और चाहे व्यंजन पर्याय में देखो अथवा गुण पर्याय में देखो, आधारभूत द्रव्य वही का वही है. पूर्व पर्यायातला वे झालाय तो विनाश म्हणला आणि उत्तर पर्यायात झालेला तो विकास म्हणजे उत्पाद म्हणला. हां, मग हे सगळं प्रत्येक द्रव्यामध्ये असं लावून घ्या असं सांगायचं. व्यंजन पर्यायात पण घटवा, अर्थ पर्यायात पण घटवा, दोन्हीकडे पण घटू शकते. फक्त पूर्व पर्यायाचा वे आणि उत्तर पर्यायाच्या मध्ये झालेला विकास ह्याच्यामध्ये त्यांनी घटवला. प्रवचन सरची 111 गाथा दाखवली होती आम्हांनी.
आणि एक आपण परवा घटवलं होतं ना, निखिल ते आहेत काय? आपण परवा काय घटवलं होतं की सतचा विनाश आणि असतचा उत्पाद ह्याच्यामध्ये 2 नय घटवले होते. कुठले? आपण 2 कुठलं घटवलं? हां बरोबर. पर्यायाकडून अखंड द्रव्याचं उत्पाद आणि वे दाखवलं होतं. जसं की देव पर्यायाचा उत्पाद झाला, त्याच्यात पूर्वी मनुष्य पर्यायाचा वे झाला, असं म्हणताना कुठला नय आला? अभेदोपचार झाला ना. म्हणजे सतचा विनाश आणि असतचा उत्पाद दाखवला. सत असणारी मनुष्य पर्याय तिचा वे आणि असत असणाऱ्या पर्यायासकट जीवाचा उत्पाद. त्यामुळं सतचा विनाश आणि असतचा उत्पाद हे त्यामध्ये कुठले कुठले नय लागतात हे आपण बघत होतो ना. तर हे पहिल्यांदा अभेदोपचार दाखवला. दुसरं काय सांगितलं होतं? देव ही, आता एक पर्याय घ्या म्हणजे समजेल. क्रोध पर्यायाचा वे झाला आणि शांत पर्याय उत्पन्न झाली. तर इथं कुठला नाही? भेदवृत्ती. एका पर्यायाचं वर्णन केलंय ना, त्यामुळं ही पर्याय वे झाली आणि ह्या पर्यायाचा उत्पाद झाला, असं म्हणताना भेदवृत्ती झाली. हो, मला इथं बसवू नका, मला इथं बसवू नका. पण ते बोर्ड ठेवायला प्रॉब्लेम येते ना, म्हणून इथं आले परत. ते आपलं तिकडचीच जागा बदलली. आता ह्याच्यामध्ये अभेदवृत्ती कशी घटवली आहे हे सांगा. पर्यायाकडून म्हणजे अभेदोपचार होत नाही. पर्यायाकडून द्रव्य दाखवलं तर अभेदोपचार घेतला की. इथं मनुष्य म्हणजे जीव आहे ना, मनुष्य पर्यायाकडून जीव दाखवला, ही त्याची पर्याय सकट द्रव्य दाखवलंय म्हणून या पर्यायाचा वे आणि या पर्यायाचा उत्पाद. इथं अभेदोपचार नाही घटला. इथं फक्त एक पर्याय दाखवली, क्रोध पर्याय नष्ट झाली आणि त्याच्यानंतर तो क्रोध संपला, नष्ट झाला, तर ती शांत पर्याय उत्पन्न झाली म्हणून भेदवृत्ती झाली. सत होती ना, क्रोध ही पर्याय सत होती, या सतचा विनाश झाला आणि नसलेल्या असत शांत पर्यायाचा उत्पाद झाला, त्याला म्हणायचं असतचा उत्पाद. मग हे भेदवृत्तीने घटला. अभेदवृत्तीने कसं घटवायचा? तर हे दोन्ही सांगितलं अनित्य अर्थक्रियेमध्ये घटतात. म्हणजे पर्याय अनित्य असते आणि त्याचं परिणमन दाखवत असताना अनित्य अर्थक्रिया घडते. जेव्हा नित्य अर्थक्रिया दाखवतो त्याच्यामध्ये गुणांचं परिणमन किंवा द्रव्याचं परिणमन दाखवलं जातं. कसं? सतचा विनाश आणि असतचा उत्पाद असं म्हणत असताना 8 नंबर पर्यायामध्ये असणाऱ्या त्या द्रव्य गुणाचा, आता गुणाचं म्हणायचं फक्त समजण्यासाठी, गुणाचा वे दिसतंय का बोलवाचं, आणि 9 नंबर पर्यायातल्या गुणाचा उत्पाद. आता द्रव्य आणि गुण उत्पन्न होत नसतात, नष्ट होत नसतात, मग कसं काय असं सांगितलं? जेव्हा पर्याय उत्पादन होतं त्यावेळी द्रव्य गुण पण त्याचे पण कथनचित म्हणायचं की गुण सुद्धा परिणमनशील आहेत, अन्यथा सर्वथा अपरिणामी वस्तू मानलं तर त्याचा नाश होण्याचा प्रसन्न येईल, सांख्यमतामध्ये प्रवेश होईल. आणि जिथं परिणमनच होणार नाही तर तिथं त्या वस्तूचं अस्तित्वच राहणार नाही. हां, मग पर्यायाकडे बघितलं ज्यावेळेस त्यावेळेस ते परिणमन इकडे येणार. आणि ज्यावेळेस इकडं दाखवलं गुणांचं परिणमन, आता कसं दाखवायचं? आपण हे करतो ना, काय जीवामध्ये ज्ञान दर्शन गुण आहेत. मग
जेव्हा इथं अज्ञान अवस्था होती, काय मिथ्यादृष्टी किंवा अज्ञान रूप अवस्था होती, तर या अवस्थेचा वेळ झाला आणि सम्यक दर्शनाची अवस्था प्रगट झाली. मग मिथ्यादर्शनावस्थेमधले ज्ञानदर्शन गुण, होतं त्यावेळी पण. तर जे मिथ्यात्व अवस्थेतले ज्ञानदर्शन होते ते सम्यक दर्शनावस्थेमध्ये तेच राहिले का? तर कथनचित त्याच्यामध्ये बदल झाला. म्हणून म्हणायचं नित्य अर्थक्रियेच्या अपेक्षेने गुणसुद्धा परिणमनशील असतात. गुणामध्ये सुद्धा कथनचित परिणमन होतं, तेच ते राहत नाहीत. पर्याय बदल झाले असले तरी त्या द्रव्याचे सुद्धा काय बदल कथनचित होतो. हां, असं नाही पण की मग बौद्ध मतात प्रवेश होत नाही का तुमचा? क्रोध पर्यायामध्ये असलेला द्रव्य नष्ट झाला, शांत पर्यायामध्ये असलेला द्रव्य उत्पन्न झाला, मग बौद्ध झाला तुम्ही. गप्प बसला चक्क हो म्हणताय म्हणजे कसं सिद्ध करा की मग आम्हाला. पर्याय मग बौद्ध पण असंच म्हणतात. आमचं काय चुकलं मग? द्रव्य तर तोच आहे ना. द्रव्यात पण परिणमन झालं की आता इथं काय सांगितलं तुम्ही? 8 नंबरचं द्रव्य आणि म्हण. म्हटले जातं तसं असं पीठ असतं भाकरीचं, पण भाकरीचं पीठ संपूर्ण भाकरी हे होत होतं ना, भाकरी रूपाने परिवर्तन होतं. मग पण त्या पिठाचं झाले म्हणून आपण द्रव्य तोच आहे म्हणजे. असं की भाकरी बरोबर पीठ संपलं का नाही? भाकरी संपली, पीठ संपलं, ज्वारी संपली, संपलं कुठं आम्हाला म्हणायचंय. मग आम्ही म्हणालोय की या पर्यायात त्याचा वेळ झाला आणि याच्यात उत्पाद झाला. हेच बौद्धांचं पण मत आहे. मग जेव्हा जे पर्याय पलटले तेव्हा ते सर्वथा मानतात. हा, निरपेक्ष मानलं तर चुकलं. आपण निरपेक्ष मानत नाही, कथनचित बदलतो हे सांगतोय. एक वस्तू ध्रुवरूप राहिली तर त्याच्यात परिणमन दाखवू शकतो, नाहीतर त्या वस्तूचं परिणमन झालं हे कसं म्हणणार तुम्ही? ही वस्तू या समयात नष्ट झाली तर तुम्ही ह्याचं हे परिणमन झालंय कसं म्हणणार? बौद्ध म्हणतात ही वस्तूच वेगळी आहे आणि ही वस्तूच वेगळी आहे, उत्पन्न झालेली दुसरीच वस्तू आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अन्वय रूप एक पदार्थ घटतच नाही. मग आपण सांगतोय एक द्रव्य अन्वय रूप आहे इथं. हा जीव आहे, हा अन्वय रूप एकच आहे. त्याची पूर्व अवस्था मिथ्यात्व होती आणि उत्तर अवस्था सम्यक दर्शन होती. मग जेव्हा मिथ्यात्व अवस्थेमध्ये जे ज्ञान दर्शन होते तर ते सम्यक दर्शन अवस्थेमध्ये तसेचे तसे नाही राहिले आणि तसे राहिले पण. म्हणजे समजून घ्या, शेवटी हे अर्थक्रिया म्हणून तर विषय सगळा अष्टसहस्त्रीमध्ये घेतलेला सगळा सूक्ष्म घेतला त्यांनी आणि याच्यावर झाले होते 1-2 प्रवचन. आमांचे पण झाले होते आणि जितूबाईंचे पण प्रवचनमध्ये त्यांनी खुलासा चांगला घेतला होता की नित्य अर्थक्रिया हा अनुभूतीचा विषय असतो. अनित्य अर्थक्रिया हे परिणमन वगैरे अनुभूतीसाठी उपयोगी नाहीत. मग जो परिणमनशील द्रव्य आहे पण स्थिर राहून परिणमन करतोय तर तो नित्य अर्थक्रियेचा विषय हा अभेदवृत्तीचा विषय असतो, जो की आपल्याला सम्यक दर्शनाला कारण आहे. नित्य अर्थक्रिया म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तनशील शक्ती आहे ह्या अपेक्षेने घेतली जाते. परिवर्तनच आहे की दाखवतोय की परिवर्तन. नुसतं शक्ती म्हणतात व्यक्ताच्या अपेक्षेने नाही दाखवत. परिणमन होतंय ना गुणामध्ये. नुसतं शक्ती रूप राहिलंय का ते? गुण परिणमन होत आहेत का नाही? गुण परिणमन होत आहेत का नाही त्याच्यात? द्रव्य पण परिणमन होतं म्हणून म्हणले द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय 93 मग शक्तीच नुसतं काय? व्यक्ती पण झाली की त्याची अभिव्यक्ती पर्यायात झाली आहे. पर्यायाचे अभिव्यक्ती पूर्व पर्यायाचे वेळी म्हणून दुसरं पर्याय उत्पन्न होतं ना. पण त्या नित्य अर्थक्रियामध्ये तेच सांगायला लागले. तिथं 8 नंबरच्या गुणाचा वेळ झालाय आणि 9 नंबरच्या गुणाचा उत्पाद झालाय. तसंच लावायचंय, फक्त गुण रूपाने घ्यायचे, नित्य रूपाने. आणि पर्यायाचं परिणमन नष्ट होऊन पूर्ण उत्पन्न झालंय असं वेगळं घ्यायचं. पर्यायाकडे बघितल्यावर पर्यायाचं उत्पाद आणि वेळ, गुणाचं उत्पाद वेळ झाला का नाही? तरी पण ज्ञान गुण परिणमनशील आहे. एकच ज्ञान गुण घ्या आणि त्याचे 2 पर्याय घ्या, त्याच्यात समजत असेल तुम्हाला तर जाऊ दे, हे सोडून टाकू आपण. ज्ञान गुणाची 8 नंबरची पर्याय. आता इथं ही पर्याय इकडं आली. ज्ञान गुणाची पर्याय समजा इथं काय अज्ञान होती आणि अज्ञान पर्यायाचा वेळ झाला आणि ज्ञान पर्यायाचा उत्पाद झाला. एखाद्या गोष्टीचं आता आपल्याला ह्या परिणमनाचं ज्ञान नव्हतं, अज्ञान होतं नित्य अर्थक्रियेबद्दल. मग ही 8 नंबरच्या पर्यायात या अज्ञानाबरोबर असणारा हा ज्ञान गुण आणि 9 नंबरच्या पर्यायात आता ज्ञान झालं मला या अर्थक्रियेबद्दल
आणि त्यावेळेस असलेला ज्ञानगुण बदललेला आहे का तोच आहे? गोड तोच आहे की. आता इथं आपल्याला अर्थक्रिया दाखवायची ना. कथनचित बदल पर्यायाच्या अपेक्षेने परिणमन नाही सांगायचे, ते तर अनित्यर्थ क्रिया झाली. पण या पर्यायात सुद्धा हा गुण होता, या पर्यायात सुद्धा हा गुण आहे, ह्यांच्यामध्ये कथनचित बदल झालाय का नाही झाला? मग इथं तर झालाय हे समजतेच की प्रगट, पण ह्याच्यात पण झालंय हे स्वीकार नाहीये. कोणाला? सांख्यांना स्वीकार नाहीये. ते म्हणतात ध्रुव अपरिणामीच आहे द्रव्य, असंच्या असंच राहतं. त्यांच्या अपेक्षेने सांगितलं आपण द्रव्यामध्ये सुद्धा उत्पाद व्यय होतो, नित्यार्थ क्रियारूप परिणमन होतं. आपल्यात पण चालू आहे की कशाला सिद्धांत? नाही, आपण गुणगणना सिद्धांमध्ये परिणाम चालू आहे. आपण त्यांची भूत आहे तो वर्तमान आहे तो भूत हां, भविष्य. ते क्लिष्ट आहे, हेच समजायला अवघड वाटायला, तर मग ते तर फार समजायला. ज्ञानगुण म्हणजे ज्ञानादी गुण आहेत. प्रत्येक गुणामध्ये प्रत्येक समयाला परिणमन चालू आहे. फक्त पर्यायामध्ये अभिव्यक्त झाल्यावर तुम्हाला वाटतंय की आत्ता परिणमन झालं. बाळ आहे ते झोपलंय बरं का, आणि त्या बाळाच्या प्रत्येक पर्यायामध्ये परिणमन चालू आहे का नाही, त्याच्या गुणामध्ये परिणमन चालू आहे का नाही. तुम्हाला वाटतं त्याला अजून काय कळतच नाही, अजून अज्ञानी आहे, लहान आहे, अबोल आहे वगैरे असं वाटतंय. पण प्रतिसमयाला वृद्धी चालू आहे का नाही त्याची. मग सगळ्या गुणांमध्ये सुद्धा परिणमन चालू आहे, पर्यायामध्ये सुद्धा परिणमन चालू आहे. तुम्हाला अभिव्यक्त झालं तरच झालं असं नाही. त्यामुळं गुणांचं परिणमन म्हणजेच नित्यार्थ क्रिया. आणि मग इथं म्हणून म्हटलं या सतचा नाश झाला आणि या सतचा उत्पाद झाला, असतचा उत्पाद झाला, याला अभेदवृत्तीचा विषय म्हणलं. हे घटवलं होतं आम्हाला, हेच घेतलं याच्यात. पण 111 गाथा बघा पाहिजे प्रवचनसारची. त्यांनी जरा 2 शब्द वेगळे वापरलेत त्याच्यामध्ये. सद्भाव निबद्ध आणि असद्भाव निबद्ध उत्पादने असं काहीतरी. प्रवचनसार 111 गाथा है, असेल शास्त्र तर घ्या. द्रव्य का द्रव्यार्थिक और पर्यायार्थिक ने से सत उत्पाद और असत उत्पाद दिखाते हैं. सद्भाव में अवस्थित द्रव्य द्रव्यार्थिक और पर्यायार्थिक नय से सद्भाव निबद्ध और असद्भाव निबद्ध उत्पाद को हमेशा प्राप्त करता है. मग त्यांनी उदाहरण याच्यामध्ये घेतलेत काय, बाजूबंद ही अवस्था होती, तिचा वेळ झाला आणि कुंडलरूप अवस्थेचा उत्पाद झाला. दोन्हीमध्ये पण सुवर्ण कायम आहे, जसंच्या तसं राहिलंय. तर खुलासा वाचा भर. माझ्याकडं पुस्तक तुम्ही हे दिलं जयसेनाचार्यांचं. राहू दे, त्यात तुम्ही पण जयसेनाचार्यांचंच घेतलं. मला हे दिलं कोणतरी. तुम्ही पण तेच घेतलंय का? बरं, राहू दे, त्याचं काय नाही. म्हणजे उदाहरणं त्यांनी वेगळी घेतली. त्यातलं उदाहरण काय वाचते मी. जब द्रव्यार्थिक नय की विवक्षा से द्रव्यार्थिक नय से विवक्षा की जाती है, तब पहले गृहस्थ दशा में कौन इस प्रकार के गृह व्यापार को करते थे. कोणीतरी मनुष्य आहे. आता इथं कसं घेतलंय आहे, वेळ जरा. राम पांडव वगैरे घेतलेत. राम, सगर, पांडव आणि एक कोण आहे, भरत आहे का? भरत, सगर, राम वगैरे असं घेतले. द्रव्यार्थिक न्यायाच्या अपेक्षेने जोच पूर्वी गृहस्थ दशेमध्ये गृह व्यापार करणारा होता. आता इथं घेतला गृह व्यापार करणारा तो गृहस्थ किंवा गृहस्थ नुसतं म्हणा, आणि हाच मुनी दशेमध्ये परिवर्तित झाला. म्हणजे मुनी दीक्षा घेतली त्यांनी. गृहस्थ होता, त्यांनीच मुनी दीक्षा घेतली. तर त्यांनी सांगितलं द्रव्यार्थिक नयाने जोच पूर्वी
गृहस्थ होता, आता ह्यांचा द्रव्यार्थिक नय घ्या, हाच जीव आहे आणि हा जीव मुनी झाला, मग हा द्रव्यार्थिक नय आहे आणि हा पर्यायार्थिक नय आहे. म्हणून सांगता आलं असं की आपल्याला जो जीव गृहस्थ होता तोच जीव मुनी झालाय असं सांगता का आलं, कारण तिथं एक ध्रुव अन्वय द्रव्य मानलंय ना आम्ही. मग याचं परिणमन झालं का नाही? काय स्नेहा, या अवस्थेमध्ये जो जीव होता तो आणि या अवस्थेतला जीव बदललाय का तोच आहे? तू तोच आहे म्हणलं तर मी बदललाय म्हणणार, बदललाय म्हणलं तर तोच आहे म्हणणार. अपेक्षा सांग. म्हणजे ज्यांनी मानलं की सर्वथा नष्ट होऊन बदललाय तर त्यांच्या अपेक्षेने सांगितलं तोच आहे जीव, आणि ज्यांनी म्हणलं की तोच आहे. तोच आहे. बदलला हा तोच आहे म्हणलं तर त्यांना सांगितलं की कथनचित हा बदललेला आहे. हा कळलं तुम्हाला. चला, तोच जिनदीक्षा ग्रहण करणारा रामादी केवली पुरुष अनंत सुखी झाला. ह्याच्या पुढे त्यांनी मोक्षावस्थेला गेला हे दाखवलं. तोच बदललाय, अन्य नाही. येथे सद्भाव निबद्ध उत्पाद आहे. पुरुषपणाने अविनष्ट असल्यामुळे, पुरुषत्वेन अविनष्टत्वात असं हेतू दिलाय. म्हणजे हाच पुरुष आहे, हा अविनष्ट असल्यामुळे. म्हणून तिथं नाव काय दिलं? सद्भाव निबद्ध उत्पाद. म्हणजे काय? सतचाच उत्पाद झालाय. हा सत आहे, या सतचाच उत्पाद झालाय. आता असद उत्पाद घटवत आहेत ते पर्यायाच्या अपेक्षेने. पर्याय विवक्षेने पूर्व सराग अवस्थेतील, आता इथं सरागी होता हा जीव आणि हाच पुढं वितरागी झाला. पर्याय अपेक्षेने पूर्व सराग अवस्थेमधील भरत सगर राम भिन्न होते व आत्ता पांडवादी ते सर्व केवली पुरुष, म्हणजे इथं सिद्ध अवस्थेमध्ये झालेले ते सर्व परमात्म पर्यायाला प्राप्त झालेत, अनंत सुख भोगणारे झालेत. त्या पूर्व पर्यायापासून या पूर्व पर्यायापासून ही सुख अवस्था भिन्न आहे. मग याला म्हणायचं असत उत्पाद. हा होता सत उत्पाद, सत असणाऱ्याचाच उत्पाद झालाय पूर्व पर्याय उत्तर पर्याय, आणि हा असत असणाऱ्याचा उत्पाद झालाय. काय कळलं? जो नव्हता हा, ही मुनिदशा उत्पन्न झाली त्यामुळं असतचा उत्पाद म्हणलं, आणि इथं असलेला जीव उत्पन्न झाला असं दाखवताय तुम्ही, तर तो सतचा उत्पाद म्हणायचा. मग शब्द लक्षात ठेवा. इथं म्हणलंय सद्भाव निबद्ध उत्पाद आणि इथं म्हणलंय असद्भाव निबद्ध उत्पाद. काय म्हणा? सद्भाव निबद्ध उत्पाद, असद्भाव निबद्ध उत्पाद. रात्री झोपेत उठवल्यावर विचार. सतचाच उत्पाद होतो आणि सतचं परिणमन झाल्या म्हणून सतचा उत्पाद म्हणला गेला, आणि इथं असत रूपाने नसलेली पर्याय उत्पन्न झाली म्हणून असतचा उत्पाद म्हणलाय. इथं असतचा उत्पाद म्हणलं तर काय आपत्ती येईल? बौद्ध मतात प्रवेश होईल. द्रव्यच तुम्ही मानलं नाही, असत द्रव्याचा उत्पाद झालाय म्हणलं तर बौद्ध मतामध्ये प्रवेश होईल. म्हणून सांगितलं पूर्व पर्यायापासून भिन्न असल्यामुळे असद्भाव निबद्ध उत्पाद आहे. दोन्हीला हेतू दिले. इथं काय सांगितलं? पुरुषत्वेन अविनष्टत्वात, आणि इथं दिलं काय? भिन्न पर्याय रूपाने उत्पाद झाला, पूर्व पर्यायात अन्यत्वात. असे दोन हेतू दिले. काय दिलं? पूर्व पर्यायापासून भिन्न असल्यामुळे, पूर्व पर्यायात अन्यत्वात, आणि इथं काय दिलं? पुरुषत्वेन अविनष्टत्वात. दोन हेतू दिले त्याला, आणि त्याच्यातून सिद्ध केलं की द्रव्य आणि पर्याया भिन्न भिन्न वस्तू नाहीत. असत उत्पादात जी पर्याय आहे ते द्रव्यच आहे. हे एक वाक्य चांगलं घेतलं त्यांनी. काय म्हणले? द्रव्य आणि पर्याय हे वेगळं वेगळं नाही आहे, कथनचित एकच वस्तू आहेत. असत उत्पादात जी पर्याय आहे, असत उत्पाद इथं झालाय, ही जी पर्याय आहे ते द्रव्यच आहे, व सत उत्पादात जे द्रव्य आहे ती पर्यायच आहे. काय म्हणले सांगा? असत उत्पादात जे द्रव्य आहे, जे पर्याय आहे ते द्रव्यच आहे, आणि सद उत्पादात जे द्रव्य आहे ते पर्यायच आहे. समजलं? काय कळलं?
मला म्हणजे एकदा वाक्य कळतंय, मला काही कधी कळलं. असत उत्पादात जे द्रव्य आहे नाही नाही नाही, असत मध्ये पर्याय आहे. हा, असत उत्पादात जी पर्याय आहे ते द्रव्यच आहे का, कारण द्रव्याचंच उत्पाद दाखवलंय आपण. म्हणजे आणि उत्पादनही द्रव्य. हा, आणि सत उत्पादामध्ये जे द्रव्य आहे ती पर्यायच आहे, कारण पर्यायाला सोडून द्रव्य नाहीच आहे. म्हणून दोन्हीकडनं फक्त अपेक्षा बघा तर खुलासा चांगला होणार. हे वाक्य लिहा, म्हणजे चांगलं वाटलं मला पण. काय वाक्य लिहिताना गोंधळ करणार आहे. असत उत्पादात जी पर्याय आहे ते द्रव्यच आहे हा आणि सत उत्पादात जे द्रव्य आहे ती पर्याय आहे. हा, मग हे समजल्यावर दोन्हीकडे पण दृष्टी राहते. ह्याच्यासाठी नुसतं पर्याय बघत राहिला तरी आकुलता होणार, आणि नुसतं द्रव्य बघितलं तरी सुद्धा असं वाटणार की परिणाम रहित आहे. फक्त आपल्याला वाटतं ते द्रव्य आहे, पण ती म्हणजे ते दोन द्रव्य पर्याय आहे, सहित असं द्रव्य आहे. पर्यायच आहे. म्हणजे बुद्धीत सर्वथा भेद राहत नाही. इतर द्रव्य दृष्टीनं पाहताना सुद्धा पर्यायाकडून द्रव्य बघितलं जाईल आणि पर्याय दृष्टीने हा, म्हणजे पर्यायाला सगळं सर्वथा वेगळं करून टाकलं नाहीये. द्रव्य बघताय तर पर्याय पण आहे त्याच्यामध्ये, आणि पर्याय बघताय तर द्रव्य पण आहेच. मग ही दृष्टी असेल तर वस्तू यथार्थ ग्रहण होणार, आणि मग त्याच्यामध्ये आकुलता होणार नाही. जाणा स्वतःच्या ध्रुव द्रव्य स्वभावाला जाणा. बहिरंगामध्ये अज्ञान दशा असो, अशांत दशा असो, अस्थिरता असो, मी ध्रुव त्यापासून भिन्न शांत स्थिर स्वभावी आहे. सम्यक दर्शन असो, मिथ्या दर्शन असो, मी आत्मा तर श्रद्धा ज्ञान गुण संपन्न जीव आहे. नित्य जाननहार आहे जाणा. निर्विकल्प स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर्जन. नमो